नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मॅथ गायडन्स चॅनल मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.5 मधलं फर्स्ट एक्झाम्पल घेणार आहोत. ह्या एक्झाम्पल मध्ये वर्ड्स प्रॉब्लेम आहे आणि पहिलं जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे टू नंबर्स डिफर बाय 3. तर दोन संख्येचा जो फरक आहे तो 3 आहे. मित्रांनो, आपल्याला लगेच समजतं की येथे ग्रेटर नंबर असेल आणि स्मॉलर नंबर असेल तर आपण ग्रेटर नंबर x मानूया आणि स्मॉलर नंबर y मानूया. लेट द ग्रेटर नंबर be x and the smaller number be y. आणि ह्या दोन्ही संख्यांमध्ये जो फरक आहे तो 3 चा आहे. म्हणून बाय द फर्स्ट कंडिशन x मायनस y इज इक्वल टू 3. तर ही आपली फर्स्ट कंडिशन झालेली आहे. पहिलं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता सेकंड इक्वेशन मिळवायचं आहे. तर सेकंड इक्वेशन मध्ये तुम्हाला सांगितलं आहे किंवा सेकंड कंडिशन मध्ये सांगितलेलं आहे द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर, म्हणजे लहान संख्येची ट्वाइस म्हणजे लहान संख्येची दुप्पट, अँड द थ्राइस द ग्रेटर नंबर, आणि मोठ्या संख्येची थ्राइस म्हणजे मोठ्या संख्येची तिप्पट, यांची जी सम आहे ती 19 आहे. म्हणजेच आपली जी मोठ्या संख्येची जी थ्राइस आहे, आपली मोठी संख्या किंवा ग्रेटर नंबर आपण x मानलेली आहे, तिची थ्राइस करावी लागेल बाय द सेकंड कंडिशन. तर आपली जी ग्रेटर नंबर आहे तिची थ्राइस करायची म्हणजे 3x होईल प्लस, आणि जी स्मॉलर नंबर आहे तिची ट्वाइस करायची आहे म्हणजे 2y होईल, आणि ह्या दोघांची सम 19 आहे. हे इक्वेशन 2 तयार झालेलं आहे. मित्रांनो, आता आपल्याला x कट करायचं का y कट करायचं हे आपण ठरवायचं असतं. आता मी या ठिकाणी y व्हेरिएबल जो आहे तो कॅन्सल करणार आहे. म्हणून आपल्याला इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि इक्वेशन 2 ला 1 ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे आपले कोफिशियंट सेम होते. इक्वेशन 1 into 2 implies that 2 ने आता इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2x होतील मायनस 2y इज इक्वल टू 2 3 जा 6, आणि इक्वेशन 2 into 1 ने मल्टिप्लाय करायचं आहे. इम्प्लाइज दॅट आता ह्या इक्वेशन 2 ला 1 ने मल्टिप्लाय केल्यावर इक्वेशन तेच राहणार आहे. म्हणून 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. इथं ऍडिशन करायची आहे म्हणून ऍड लिहून घ्या. प्लस मायनस कट झालेला आहे किंवा कॅन्सल झालेला आहे. इक्वल साइन आहे म्हणून ऍडिशन करा, पण साइन तेच द्या. 3 2 प्लस 5x इज इक्वल टू 19 प्लस 6 25. देअरफॉर x ची व्हॅल्यू काढण्यासाठी 25 ला 5 ने डिवाइड करा. 5 5 जा 25. तुम्ही आता हे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यानंतर आपण पुढची जी प्रोसिजर आहे ती पुढची प्रोसिजर सॉल्व्ह करूया. तर मित्रांनो, आपली x ची व्हॅल्यू 5 निघालेली आहे. तर आपण आता ही जी x ची व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 1 मध्ये भरूया. पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. आपले जे इक्वेशन 1 आहे ते x मायनस y इज इक्वल टू 3 आहे. देअरफॉर x ची व्हॅल्यू आपली 5 निघालेली आहे ती भरायची आहे. मायनस y इज इक्वल टू 3 ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. मायनस y
हा जो 5 आहे तो लेफ्ट साइडला आहे, त्याचे ट्रान्सफॉर्मेशन करा, प्लसचं मायनस होऊन जाईल. देअरफॉर मायनस वाय इज इक्वल टू 5 मधून 3 मायनस करा तर -2 होऊन जाईल. मायनस मायनस कॅन्सल झालेले आहे. y इज इक्वल टू 2. देअरफॉर द ग्रेटर नंबर बी, आपली x हा ग्रेटर नंबर आहे ती 5 झालेली आहे. अँड द स्मॉलर नंबर बी, स्मॉलर नंबर आपली 2 आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सेकंड एक्झाम्पल घेत आहोत. ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे बॉक्स दिलेले पहा, आणि ह्या बॉक्समध्ये तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. मित्रांनो, तर आपल्याला पहिला जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये सांगितलं आहे आय एम अ रेक्टँगल. त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला सांगितलं आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. आणि तिसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला पेरिमीटर आणि एरिया काढायचा आहे. आणि जो पहिला बॉक्स आहे रेक्टँगलचा, त्याच्यामध्ये तुम्हाला साइड्स दिलेल्या आहेत, त्याचे लेंथ दिलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. त्यामुळे हे जे अपोजिट साइड आहे त्या कॉन्ग्रुएंट आहे. आणि मी या ठिकाणी हा जो रेक्टँगल आहे त्याच्याकरता मी नाव PQRS दिलेलं आहे. मग आता आपण इथे लिहून घेणार आहोत कोऑर्डिनेटर PQRS इज अ रेक्टँगल, हे गिवन. आणि त्याचप्रमाणे जे रेक्टँगलचे ज्या अपोजिट साइड असतात त्या कॉन्ग्रुएंट असतात, आणि म्हणून अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. Therefore, PQ is equal to SR and QR is equal to PS. आता या ठिकाणी हा जो PQ is equal to SR आहे तो आपण लिहून घेतला. PQ ची जी लेंथ आहे ती 2y आहे आणि SR ची जी लेंथ आहे ती x+4 आहे. मग आता x+4 इज इक्वल टू 2y. आता आपण ट्रान्सफॉर्मेशन करणार आहोत. x हा जो 2y आहे तो राईट साइडला आहे, तर ट्रान्सफॉर्मेशन करायचं, प्लस -2y होईल, इज इक्वल टू हा जो 4 आहे तो लेफ्ट साइडला आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करा, तो -4 होऊन जाईल. आता आपलं इक्वेशन 1 तयार झालेले पहा. मित्रांनो, आता जसं आपण इक्वेशन 1 काढलेलं आहे तसं इक्वेशन 2 पण काढायचं आहे. आता QR इज इक्वल टू SR, सॉरी, QR इज इक्वल टू PS. आता QR आपला 4x मायनस वाय आणि PS ची पण व्हॅल्यू आपण लिहून घ्यायची आहे किंवा लेंथ लिहून घ्यायची आहे 2x + y + 8. ट्रान्सफॉर्मेशन करा. आता हा जो 2x आहे तो राईट साइडला आहे, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं लेफ्ट साइडला. 4x हा 2x चं ट्रान्सफॉर्मेशन करा, -2x होऊन जाईल. -y हा जो y आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करा, तो -y होऊन जाईल. आणि ऑलरेडी 8 हा राईट साइडला आहे तो तसाच लिहा. 4x - 2x अपोजिट साइन आहे, सबट्रॅक्शन होईल आणि मोठ्या टर्मचं आपण साइन देणार आहोत. 4x मधून 2x गेले, 2x उरले, मोठ्या टर्मचं साइन प्लस. इथं साइन इक्वल आहे, ऍडिशन करा, साइन तेच द्या, हे -2y होऊन जाईल. आणि त्यानंतर आपलं हा जो 8 आहे तो तसंच लिहा,
इक्वेशन 2 तयार झालं. मित्रांनो या ठिकाणी -2y इथं -2 आहे, कोफिशियंट सेम आहे आणि साइन पण त्यांचे इक्वल आहे, म्हणून आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. म्हणून इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 काय करू आपण सबट्रॅक्शन करूया. जागेअभावी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर आपण करूया. इक्वेशन 2 मधून आपल्याला इक्वेशन 1 मायनस करायचं आहे. इम्प्लाइज दॅट 2x minus 2y is equal to 8 आणि x minus 2y is equal to -4. मित्रांनो आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण सबट्रॅक्शन करत असतो तर खाली इक्वेशनचं आपण साइन बदलत असतो. हा प्लस आहे तर मायनस होईल, हा मायनस आहे तर हा प्लस होईल, हा मायनस आहे तर हा प्लस होईल. मायनस प्लस कॅन्सल झालेले आहेत म्हणजे y कॅन्सल झाला. येथे 2x हा प्लस आहे, हा x हा मायनस आहे, अपोजिट साइन आहे. सबट्रॅक्शन करा. 2x मधून 1x गेला, x उरला, मोठ्या टर्मचा आपण साइन प्लस दिलेला आहे. येथे इक्वल साइन आहे, ऍडिशन करा आणि साइन तेच द्या. 8 प्लस 4 12 झालेला आहे, म्हणजे आपली x ची व्हॅल्यू 12 आलेली आहे. मित्रांनो आता आपण x ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये या 2 मध्ये भरायची आहे. आपण इक्वेशन 1 मध्ये भरूया. पुट x is equal to 12 in equation 1. x ची व्हॅल्यू आपली 12 निघाली आहे, ती भरायची आहे. -2y is equal to -4. ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. -2y is equal to -4. हा जो 12 आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करा, प्लसचं मायनस होऊन जाईल. -2y is equal to इक्वल साइन आहे, ऍडिशन करा, साइन तेच द्या. -16 झालेला आहे, मायनस मायनस कॅन्सल झालेला आहे म्हणजे ते पॉझिटिव्ह नंबर्स आहे. 2y is equal to 16. therefore y ची व्हॅल्यू काढण्यासाठी 16 ला या 2 ने डिवाइड करा. 2 8 जा 16. therefore y is equal to 8. मित्रांनो आता आपली x ची व्हॅल्यू निघाली आणि y ची व्हॅल्यू निघालेली आहे. आता आपण लेंथ काढून घेऊया. रेक्टेंगलची लेंथ काढूया. लेंथ आपल्या PS is equal to QR आहे. आता QR 4x minus y 4 into x ची व्हॅल्यू आपली 12 निघालेली आहे, मायनस y ची व्हॅल्यू 8 निघालेली आहे. 12 4 जा 48 मायनस 8. 48 मधून 8 मायनस केले 40 युनिट्स आलेले आहे, म्हणजे आपली लेंथ जी आहे ती 40 युनिट्स आलेली आहे. मित्रांनो जागेअभावी तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घ्या, त्यानंतर पुढचे प्रोसिजर पाहूया. मित्रांनो जशी आपण लेंथ काढून घेतलेली आहे रेक्टँगलची, त्याचप्रमाणे आता आपल्याला ब्रीथ पण काढून घ्यायची आहे. ब्रीथ इज इक्वल टू PQ इज इक्वल टू SR. PQ ची व्हॅल्यू 2y आहे, therefore इक्वल टू 2 into y ची व्हॅल्यू आपली 8 निघालेली आहे. 2 8 जा 16 युनिट्स. मित्रांनो म्हणजे आपली रेक्टँगलची जी लेंथ आहे ती 40 युनिट्स निघालेली आहे आणि ब्रीथ 16 युनिट निघालेली आहे. आता आपल्याला सांगितलं आहे x आणि y ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला पेरिमीटर आणि एरिया काढायचा आहे. 9 शब्द लिहून घ्या. पेरिमीटर ऑफ quadrilateral PQRS 2 in bracket length plus breadth. आपल्याला माहित आहेच की ज्यावेळेस आपण रेक्टँगलचं पेरिमीटर काढत असतो त्याचा फॉर्म्युला आहे 2 in bracket length plus breadth. 2 लेंथ आपली 40 युनिट्स निघालेली आहे, ब्रीथ आपली 16 युनिट्स निघालेली आहे. 2 40
40 प्लस 16 56 होतील आणि 2 ने 56 ला मल्टिप्लाय केल्यावर 112 युनिट्स येईल. मित्रांनो, आता आपला पेरिमीटर पण निघालेला आहे आणि आता आपल्याला एरिया काढायचा आहे. तर एरिया आपण या ठिकाणी काढून घेऊया. एरिया ऑफ quadrilateral PQRS is equal to length into breadth. तुम्हाला माहिती आहे की एरिया ऑफ रेक्टेंगलचा जो फॉर्म्युला आहे तो लेंथ इंटू ब्रीथ आहे. लेंथ आपली 40 आहे, ब्रीथ आपली 16 आहे. 16 0 आणि 16 4 जा 64 म्हणजे आपला एरिया 640 स्क्वेअर युनिट्स आलेला आहे. मित्रांनो, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेत आहोत. त्या एक्झाम्पल मध्ये सांगितलेलं आहे द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. मित्रांनो, तुम्हाला सांगितलं आहे की वडिलांचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट यांची सम म्हणजे यांची ऍडिशन ही 70 आहे. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी वडिलांचं प्रेझेंट एज आपण एक्स मानूया आणि मुलाचं प्रेझेंट एज वाय मानूया. आणि तुम्हाला हे पण सांगितलंय पुढे सेकंड कंडिशन मध्ये, इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन द सम इज 95. तर तुम्हाला सांगितलंय की जर वडिलांचं वय डबल केलं आणि ते वय मुलाच्या वयामध्ये ऍड केलं तर त्यांची सम 95 येणार आहे. तर तुम्हाला फाइंड देअर प्रेझेंट एज, तर तुम्हाला त्यांची आजची वय काढायची आहे. मित्रांनो, आपण फादरचं प्रेझेंट एज आपण एक्स इयर मानूया आणि मुलाचं प्रेझेंट एज वाय मानूया. लेट द फादर्स प्रेझेंट एज x years and the son's present age y years. आता by the first condition, फर्स्ट कंडिशन मध्ये तुम्हाला सांगितलं आहे वडिलांचं वय आणि मुलाचं दुप्पट वय यांची ऍडिशन 70 आहे. तर आपण वडिलांचं वय एक्स आणि मुलाचं दुप्पट वय म्हणजे ट्वाइस एज म्हणजे 2y होईल. यांची सम यांची ऍडिशन 70 होणार आहे. याला इक्वेशन 1 दिलेलं आहे. त्याचप्रमाणे बाय द सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन मध्ये सांगितलं आहे की इफ वी डबल द एज ऑफ द फादर, म्हणजे वडिलांचं वय डबल करायचं आहे and add it to the age of his son, आणि ते डबल एज वडिलांचं डबल एज हे मुलाच्या वयामध्ये ऍड करायचं आहे आणि त्यावेळेस त्यांची जी सम आहे ती 95 येणार आहे. तर आपण वडिलांचं वय डबल केलं 2x वय, हे 2x वडिलांचं डबल एज ते मुलाच्या वयामध्ये ऍड करायचं आहे प्लस वाय इज इक्वल टू, आणि ऍड केल्यानंतर त्यांचं जे टोटल आहे ती 95 होणार आहे. इक्वेशन 2 झालेलं पहा. आता या ठिकाणी इक्वेशन 1 आणि 2 तर तुमच्या मनावर आहे तुम्हाला एक्स कॅन्सल करायचं का वाय कॅन्सल करायचं आहे. मी वाय कॅन्सल करणार आहे. तर या ठिकाणी इक्वेशन
1 ला 1 ने मल्टिप्लाय करूया तर आन्सर तेच होईल. इम्प्लाइज दॅट x प्लस 2y इज इक्वल टू 70 आणि इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय करूया 2 2 जा 4x प्लस 2y होऊन जाईल आणि 2 ने 95 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 5 जा 10 कॅरी 1 2 9 जा 18 18 प्लस 1 90 190 झालेला आहे. आता या ठिकाणी आपण कोपिशियंट सेम आहे आणि साइन पण सेम आहे म्हणून सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. Therefore, equation 2 subtract equation 1 implies that. आता या 2 मधून 1 आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. 4x प्लस 2y इज इक्वल टू 190 आणि x प्लस 2y इज इक्वल टू 70. आणि आपल्याला माहित आहे की आपण ज्यावेळेस सबट्रॅक्शन करत असतो तर खालील इक्वेशनचे साइन बदलत असतात. हा प्लस आहे तर मायनस होईल, प्लस आहे तर मायनस होईल, प्लस आहे तर मायनस होईल. 2y प्लस आहे हा मायनस आहे तर कॅन्सल झालेला आहे. येथे सबट्रॅक्शन होईल. 4 मधून 1 मायनस करा 3x उरतील आणि इथून 190 मधून 70 मायनस करा 120 उरतील. Therefore, x ची व्हॅल्यू आपण काढण्यासाठी 120 ला 3 ने डिवाइड करूया. 3 4 जा 12 0 x इज इक्वल टू 40 म्हणजे आपली x ची व्हॅल्यू निघालेली आहे. मित्रांनो आता जागे अभावी तुम्ही इथं स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर पुढची प्रोसिजर आपण करूया. मित्रांनो आता आपली x ची व्हॅल्यू 40 निघालेली आहे. ती इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये भरायची आहे. पुट x is equal to 40 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये भरत आहे मी. Therefore, x ची व्हॅल्यू 40 आहे म्हणजे 40 प्लस 2y is equal to 70. 2y is equal to 70. हा जो 40 आहे याचं ट्रान्सफॉर्मेशन करा तो मायनस 40 होऊन जाईल. Therefore, 2y 70 मधून 40 मायनस करा 30 उरतील. Therefore, y is equal to 30 ला 2 ने डिवाइड करा 15 येतील. Therefore, y is equal to 15. तर मित्रांनो आपलं वडिलांचं जे वय आहे द फादर्स प्रेझेंट एज हे आपलं 40 इयर्स निघालेलं आहे. अँड द सन्स प्रेझेंट एज आपलं 15 इयर्स